नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत GMC भरती लातूर, जी की 2026 मध्ये आत्ताच जी नोटिफिकेशन आली होती, त्या एक्झामबद्दल आपण डिटेल पेपर पॅटर्न आणि सिलेबस काय असणार आहे ते डिस्कस करणार आहोत. तर फ्रेंड्स, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सारी इम्पॉर्टंट माहिती शेअर करणार आहोत. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सर्वात आधी विषय पाहूयात. तर मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, त्यामध्येच अंकगणित, हे एवढे 4 सब्जेक्ट्स असणार आहेत. 4 सब्जेक्ट्सवरती तुमची एक्झाम होईल. मराठी विषयाचे 25 क्वेश्चन्स आणि 50 मार्क्स असतील, म्हणजेच एक क्वेश्चन 2 मार्कला असेल आणि वेळ तुम्हाला दिलेला जाईल 30 मिनिटे. 4 सेक्शन्समध्ये हे पेपर होत असतं फ्रेंड्स. CBT मोड एक्झाम होणार आहे तुमची. तर इंग्रजी विषयाचे 25 क्वेश्चन्स, 50 मार्क आणि 30 मिनिटे वेळ असणार आहे. आणि तसंच सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीचं पण असंच आहे. तर टोटल 100 क्वेश्चन आणि 200 मार्क, 120 मिनिटे वेळ असेल. तर दुसरी माहिती पाहूयात. थोडं छोटं करते. आपल्या पदाचं नाव आहे गट ड पद, वर्ग 4 ची ही पोस्ट आहे. परीक्षेचा प्रकार कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल, CBT मोड. प्रश्नांचा प्रकार वस्तुनिष्ठ बहुपर्यायी MCQ टाईप क्वेश्चन्स असतील. एकूण प्रश्न 100 आणि एकूण गुण 200 असतील. प्रति प्रश्न गुण यांनी एक क्वेश्चन 2 मार्क्सला असेल. पूर्ण कालावधी हा 120 मिनिटाचा असेल आणि मराठी विषयाचे 25 प्रश्न, 50 गुण, इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न आणि 50 गुण. त्यानंतर सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न आणि 50 गुण, बौद्धिक चाचणी अंकगणितचे 25 क्वेश्चन्स, 50 गुण. बौद्धिक चाचणी आणि अंकगणित हे एकाच सेक्शनमध्ये येईल. तर A, B, C, D असे 4 सेक्शनमध्ये तुमची एक्झाम होईल. मधात गॅप वगैरे नसणार आहे. 30-30 मिनिटानंतर लगेच तुमचं सेक्शन चेंज होईल. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग, तर निगेटिव्ह मार्किंग इथे नाहीये, तर त्यासाठी एक्झाम खूप बेस्ट आहे फ्रेंड्स. इथे कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, तुक्केबाजी करू शकतो. सेकंड नंतर आहे मुलाखत. मुलाखत सुद्धा नाहीये इथे. आणि किमान गुण म्हणजे कमीत कमी 45% जर का असले तर आपल्याला जॉब भेटू शकते. एकदम सिंपल एक्झाम असते GMCची एक्झाम. आणि जे कोणी तुमच्या घरात 10वी पास असेल, तुम्ही स्वतः 10वी पास असाल तरी भरू शकता, आणि तुमच्या घरात जे कोणी दुसरे 10वी पास असतील, प्लीज त्यांना हे एक्झामचा फॉर्म भरू द्या. पोस्ट सुद्धा खूप मस्त मस्त पोस्ट आहेत. तुम्हाला ज्या पोस्टसाठी आवडते तिथे अर्ज करू शकता. नंतर आहे परीक्षेच्या महत्त्वाच्या बाबी. तर प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण हे आपण पाहिलं. परीक्षेचा प्रकार ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. परीक्षेची पद्धत सुद्धा पाहिली, ऑनलाईन मोड. काठिण्य पातळी आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन SSC आणि 10वी स्तर आहे. निगेटिव्ह मार्किंग नाहीये इथे. आता आपण सिलेबस डिस्कस करूया. तर मराठी विषय आहे. तर मराठी विषयाचा दर्जा माध्यमिक शालांत परीक्षा स्तराचा राहील. यामध्ये पुढील घटकांचा समावेश असेल. म्हणजेच 10वी बेसचाच सिलेबस आहे इथे. त्याच बेसवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. तर सर्वसामान्य शब्दसंग्रह आहेत मराठी विषयामध्ये. त्यानंतर वाक्यरचना, मराठी व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार, म्हणी व वाक्प्रचारांचा अर्थ व उपयोग, उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे, शब्दांचे अर्थ व उपयोग, भाषिक आकलन, हे एवढे टॉपिक्स आहेत मराठी या विषयामध्ये. पुढील इंग्रजी विषयाचे हे टॉपिक्स आहेत फ्रेंड्स. इंग्लिश विषयाची काठिण्य पातळी SSC स्तराची असेल, म्हणजेच 10वीच्या लेवलचंच क्वेश्चन्स इथे विचारले जातील. तर कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, यूज ऑफ अँडोमॅन, हे यूज ऑफ अंडोमना हे पण एक ग्रामरचाच पार्ट आहे फ्रेंड्स. हे तुम्ही ना ब्लॅक बुकमधून कव्हर करू शकता. त्यानंतर रीडिंग, त्यानंतर बेसिक, हे एवढे इंग्लिशचे टॉपिक्स आहेत. तर आपल्या चॅनलवरती आपण मराठी आणि त्यानंतर इतिहास, भूगोल, सामान्य ज्ञान आणि करंट अफेअरचे क्वेश्चन्स आपण कव्हर करूयात. तर एक्झामसाठी जो लेवल असते ना, त्या एक्झामचेच क्वेश्चन्स आपण आपल्या चॅनलवरती कव्हर करत असतो. ओके. तर पुढचा विषय पाहूयात, इतिहास, जे की जनरल अवेअरनेस मधलाच हा पार्ट आहे, सामान्य ज्ञानमध्ये येते. तर इतिहासमध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास कव्हर करायचा आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, स्वातंत्र्य चळवळ, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. इतिहासमध्ये 4 टॉपिक्स कव्हर करा. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, पृथ्वी व तिची रचना, जगातील प्रमुख विभाग, त्यानंतर हवामान, अक्षांश व रेखांश,
महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, महाराष्ट्रातील प्रमुख शहरे, प्रमुख नद्या, उपनद्या, उद्योगधंदे, नैसर्गिक संसाधने, हे सर्व जे टॉपिक्स आहेत ना फ्रेंड्स, हे क्वेश्चन वाईज कव्हर करा. कारण आता 2 ते 3 महिन्यामध्ये तुमची एक्झाम येऊ शकते. आता तर नोटिफिकेशन आली, जवळपास 2 महिने असतील तुमच्याकडे. आता नेक्स्ट आहे आपलं अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, बस. आणि खाली आहेत दारिद्र्य, बेरोजगारी, अर्थसंकल्प, भारतीय अर्थव्यवस्थेशी संबंधित मूलभूत माहिती. तर अर्थव्यवस्थेमध्ये हे एवढे टॉपिक्स आहेत, तर हे तुम्हाला कव्हर करायचे. नेक्स्ट आहे चालू घडामोडी. महाराष्ट्रातील चालू घडामोडी, भारतातील चालू घडामोडी, राष्ट्रीय महत्त्वाच्या घटना, क्रीडा, पुरस्कार व सन्मान, महत्त्वाच्या योजना व उपक्रम. हे आहे चालू घडामोडीचा पाठ. त्यानंतर राज्यशास्त्र, भारतीय राज्यघटना, केंद्र व राज्य शासन, मूलभूत अधिकार व कर्तव्य, संसद, राज्य विधिमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, भारतीय लोकशाही. सो हे झालं राज्यशास्त्राचा पाठ. नेक्स्ट आहे आपलं सामान्य विज्ञानमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र, दैनंदिन जीवनातील विज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये एवढे टॉपिक्स हे जनरल अवेअरनेसमध्ये येतात बरं का फ्रेंड्स. त्यानंतर बौद्धिक चाचणी मॅथमॅटिक्समध्ये, अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक, टक्केवारी, मूलभूत गणितीय उदाहरणे, एवढे टॉपिक. आणि त्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये तर्कशक्ती, क्रमवार मालिका, संख्यात्मक मालिका, साम्य व वर्गीकरण, साधे तार्किक प्रश्न, आकलन व विचारशक्तीवर आधारित प्रश्न. नंतर आहे आपले महत्त्वाच्या परीक्षा सूचना. तर फ्रेंड्स इथपर्यंत आपण पाहिले सिलेबस डिस्कशन. तर हे सब टॉपिक्स आहेत त्यामधले, तर तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करून जा, कारण एवढ्याच टॉपिकवरती क्वेश्चन्स विचारले जातात. आणि अजून जर का तुम्हाला PYQs पाहिजे असतील तर तुम्हाला कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण PYQ कव्हर करूयात. या एक्झामच्या लेवलचेच क्वेश्चन्स मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती कव्हर करत असते फ्रेंड्स. आणि आता ही जी GMC भरती लातूरची एक्झाम आहे, कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं GMC भरती लातूरबद्दल, किती पोस्ट आहेत, कोणत्या पोस्टला किती जागा आहेत, किती सॅलरी, हे डिटेल डिस्कशन केलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिलेबस डिस्कशन केलं. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हे सिलेबस कव्हर करूयात. तर सर्वात आधी मी कुठून स्टार्ट करू हे तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि आपल्याला कन्सेप्ट वाईज शिकायचं की क्वेश्चन आन्सर वाईज हे सुद्धा तुम्ही मला सांगा. आणि मला तर वाटते आपण क्वेश्चन वाईजच कव्हर करूयात, कारण क्वेश्चन्स मल्टिपल MCQ टाईप क्वेश्चन्स जे येतात ते आपल्या एक्झाममध्ये येतात. तर आपण क्वेश्चन वाईज कव्हर करूयात प्रत्येक टॉपिक. एका टॉपिकवरती आपण 50 100 क्वेश्चन्स कव्हर केले तर आपले कन्सेप्ट सुद्धा कव्हर होऊन जातील. नेक्स्ट आहे महत्त्वाच्या परीक्षा व सूचना. परीक्षा पद्धत ऑनलाईन CBT मोड होणार आहे, हे तर माहितीच आहे. एकूण गुण 200 गुणांची 100 प्रश्न, 2 गुण असतील एका क्वेश्चनला. त्यानंतर मुलाखत इथे नाहीये, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे द्यायचा नाहीये. त्यानंतर किमान पात्रता 45 गुण असायला पाहिजे. 90% मध्ये येते ते. 90 मार्क म्हणजे 200 पैकी 90 मार्क असायला पाहिजे, ते 45% मध्ये येते. निगेटिव्ह मार्किंग इथे नाहीये. तर फ्रेंड्स ही झाली आज आपण महत्त्वाच्या परीक्षेच्या बाबतीत महत्त्वाच्या सूचना पाहिलेल्या आहेत आणि सिलेबस डिस्कशन केलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डायरेक्टली क्वेश्चन आन्सर वाईज MCQ टाईप क्वेश्चन्स करूयात. आणि जे क्वेश्चन्स पेपरमध्ये विचारले जातील अशाच टाईपचे क्वेश्चन्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी कव्हर करेल. आणि फ्रेंड्स आपले चॅनल जे आहे ना सिस्टर 2006 हे स्पेशली GMC भरतीच्या स्टुडंटसाठीच ओपन केलेलं आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या एक्झामबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला भेटून जाईल. ओके, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण. तोपर्यंत बाय बाय.